हिरे 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 अबू मामा अगं आखरीतच झाले. काय झालं? अगं ते बिनीवालं त्यांचा जीव घेतला. शिलेदार संकट असताना पिंडाऱ्यानं बाण मारला आणि बिनीवाला शिलेदार तिथे काय करत होते? बिनीवाल्यांच्या रक्षणाला होतं म्हण. रातच्याला बिनीवाला शिलेदारासनी घरी घेऊन गेलं सोबतीला. पाटाच्या पारी पिंडाऱ्यानं बाण मारला आणि जीव घेतला. शिलेदार त्या पिंडाऱ्याला धरायच्या आत त्यानं इश खाऊन जीव दिला बघ. देवा गजानन, आता गादी रोवणात काही विघ्न नको आणूस. शेरात मेला, मग बिनीवाल्यासनी कुणी मारला? शबू मामा तू इथेच थांब, मी शिलेदारांना भेटून येते. अगं पण शिपायांची एक तुकडी घेऊन बाजी पेशवेपदाची वस्त्र आणायला जाईल. बाकी सगळ्यांनी सावध राहायचंय. आजवर आलेले विघ्न पाहता सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून गस्त पहारे घालायचेत. कुणाचा थोडा जरी संशय आला तरी त्याला जेरबंद करा. जोखीम फार आहे, सगळ्यांनी जबाबदारीने वागा. बाजी बाजी, आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुला माहितीच आहे. पण बिनीवाल्यांच्या अशा अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय. शत्रू नेमका कोण आहे हेच कळत नाहीये आपल्याला अजून. शेरा गेल्यामुळे चवताळलेल्या शत्रूने बिनीवाल्यांना संपवलं. आता त्याची नजर बाळ पेशव्यांपर्यंत पोहोचायच्यात आपण त्याला जेरबंद करायला हवं. तुम्ही काहीच काळजी करू नका. बाळ पेशव्यांपर्यंत पोहोचणं त्याच्या अवकारीच्या बाहेरच आहे. आणि जोर यो बाजीमध्ये आहे तोवर तर नाहीच नाही. बाळ पेशव्यांपर्यंत तर आपल्याला बी पोहोचता येत नाही, तर तो काय पोचणार? नानांनी सक्त आदेश दिल्यात. त्याचीच तर काळजी वाटते ना. म्हणजे बाळ पेशव्यांना सुरक्षा पुरवणाऱ्यांमध्येच जर ती व्यक्ती सामील असेल तर आपल्याला कसं कळलं? पालखी सोहळ्याच्या वेळी आपण मंदिरात गेलो आणि आपल्याला शेरा सापडला, पण आता तो जो कोणी आहे तो आपल्यातलाच आहे हे मात्र नक्की. आपल्या सगळ्यांना जाणतो तो. खूप जवळच आहे आपल्या. आणि दुसरा तिसरा कोणी असता तरी त्याच्याकडनं हे धाडस झालंच नसतं. असो, आपण आपलं कार्य करत राहायचं. बाकी सगळं त्या गजाननावर सोडायचं. आता तोच करता आणि करविता. तुला आजच पेशवेपदाची वस्त्र आणायला निघायचंय, माहितीये ना? जी. काळजी घेशील ना? जी.
कोण आलतं का रे इकडं? नाही रे बाजी, कोण येणार होतं का? नाही, कोणतरी डोळे रोखल्यासारखं झालं. नाही का, मला तरी कोण नाही दिसलं. काय झालं बाजी? काय नाही, मला जरा संशय आला. कोण नाही. तू जायची तयारी कर. निघ. जी. बाजी, पेशवायचा पोशाख आणायला चाललायस तू. लई मोठी जिम्मेदारी आहे बघ तुझ्यावर. सांजचा वखत आहे, नीट काळजी घे र बाबा. अरे अजून दुश्मन संपला नाही पुण्याचा. त्या बिनीवाल्यांचं तसं झाल्यापासून तर परत काळीच धडधडायला लागले माझं. आणि होय, तुझ्यावर तर खासा राग असणार बघ त्या कैद्यासाचा. माय बाकी शिपाई बी आहेत की माझ्या संगत, आणि असलं किती बी कायदा शेव दे, बाजी पुरून उराल त्यांना. नाही एकेकाच्या मुंड्या धडायगा केल्या तर नाव नाही सांगणार तुझं. जाऊ दे बाबा, आपण चांगलाच विचार आणायचा बघ म्हणा. कोण बी येणार नाही बघ तुझ्या आडवं. कावेरी, जा बे, आरतीचं ताट घेऊन ये जा. सांभाळून राहा. ये बाई. दादा, बिनीवालांना मारणं मागं कोण आहे काय कळलं का? नाही अजून. पण तो शहराचा साथीदार हे पक्क. कपात चालू आहे, लवकरच कर. अगो बाई, ये, अगदी येळाला आलीस बघ. कावेरी, आता हात कसा आहे तुझा? आता बरं. हे औषध घे, चांगला फरक पडेल. बडी बिला सुद्धा आराम पडला होता आणि हातावरचे हे डाग सुद्धा निघून जातील लवकरच. बिनीवाल्यांचं कळलं. लय वाईट. तुम्ही पेशवाईची वस्त्र घ्यायला निघालात वाटतं. वय, उद्या तांबडे फुटेपर्यंत परत येईल. काही नाही होणार. दे. बाजी, घे. नाही, तुझ्या हातात आहे, तूच वळ. बाई बाई, हा ग बबाळ. आपल्या माणसाला कुणी बी बबाळलं तरी चालतंय. बबाळ बाई बबाळ. माझे माझा दादा असायला पाहिजे होता बघ. हे समजा बघून नाचायच लागला असता. चल येतो. मी सुद्धा निघते.
बडी बी वाट बघत असेल घरी. जा बाई जा. आम्ही काय कारण विचारत नाही तुला, हं काय? काय झालं? असं गप्प गप्प का? काय नाही, आईनं आज दादाजींचं नाव काढलं. आता डोक्यातनं जाईनाच झाले. खरंच दादाजी पाहिजे होतं ना आज. हो, पण दादाजी गेलं, वर्षा गेला, वर्षाच्या आई चिचुका आज्या बाळाजीराव आणि आता बिनीवाले. आपली आपल्या जवळची लय माणसं गमावून बसलो आपण. तरी बी पुण्यावरचं इग्न टळणं झालं. बिनीवालेनं लागलेल्या बाणावर एक लपट आवाज. गादीवरून समारंभ झाला तर बाळ पेशवे जित्त राहणार नाही अशी धमकी होती त्यात. महाप्रसाद, पालखी सोहळा, विषप्रयोग असे किती प्रकार झाले, पण कोतवालीच्या ह्या शिलेदारांपुढे गनिमाचं काही चाललं नाही. याही वेळी काही होणार नाही. माझा तुमच्यावर आणि तुमच्या हिमतीवर पूर्ण विश्वास आहे. नानासाहेबांचं का नाही? माझं सोडा, कोतवालांवर काय विश्वास नाही. आणि आम्ही दोघं त्यांच्याजवळ नसलो तर त्यांची सुरक्षा कोण करणार? नानासाहेबांनी काहीतरी तरतूद केलीच असणार. खरंच आमचा विश्वास नसेल का त्यांचा? असं का म्हणताय? याआधी कितीतरी वेळा कौतुक केलंय त्यांनी तुमचं. नानांच्या मनात असं काही नाही. पण खरं सांगू का, कोतवालांनी फक्त आदेश पाळायचा. नाना बाकी ठरवतील ना. मागाशी तुम्ही आला होता का कोतवाली? नाही का? मला वाटलं, सारखं वाटत होतं आमच्यावर कोणतरी डोळे रोखून बघते म्हणून. असतीलही, पण मीच असे नसं का? तुम्ही आजूबाजूला असले की कळतं मला. आपोआप. अच्छा, जादूगार आहात की काय कळायला? हल्ली सगळीकडे मीच दिसायला लागले की काय तुम्हाला? तसं काय नाही, खरंच जेव्हा आजूबाजूला असतं तेव्हाच वाटतं. चला निघावं लागेल मला. तुम्ही आमची काळजी करू नका. मी कशाला करू तुमची काळजी? तुम्ही तुमची कामगिरी पार पाडून सुखरूप परत याल याची खात्री आहे मला. हा, पण मला तुमच्यावर खात्री नाही. मना झालं कुठे बी जाशील. आता घरीच जावा. हा, उगाच इकडे तिकडे फिरू नका. बरं. चला बाजी पेशवाईंची वस्त्रे आणायला सातारला गेलाय. आता उद्या पाट्याच्या शुभमुहूर्तावर तो परत येईल.
तवा गस्त पक्की ठेवा. होय. काय बी अडचण आली नाही पाहिजे असा सक्त हुकूम आहे. ध्यानात ठेवा. होय जी. पेशवाईकडनं सुरेशेसाठी आम्हाला पाठव. उत्तम. लवकरात लवकर बाळ पेशव्यांना गादीवर बसवण्याची आज्ञा आहे. जी. समजात आधी गजानाच्या देवळात वस्त्र न्यायचा आदेश आहे. हो, तशीच रीत आहे. येतो. भाजी तर निघून गेला. काय करायचं? गाठायला हवं परत. तुम्ही झाडीच्या वाटेने जा, मी दुसऱ्या वाटेने जाते. कामात कसूर नकोय कसली. उद्याची पूजा योग्य रीतीने पार पडली पाहिजे. स्वतः नानासाहेब इथे हजर राहणार आहेत. त्यांच्या समोर कसली त्रुटी दिसता कामा नये. कसली हायगाय खपून घेतली जाणार नाही. आपण या सर्वांवरती देखरेख ठेवा. जातीनं लक्ष ठेवा प्रसादावर. गनीम कसा कुठून खातपात करेल याचा काही नेम नाही. धनी, तुम्ही अजिबात फिकीर करू नका. कण तपासून घेतलाय प्रसादाचा. आणि ह्या वक्ताला आचारी बी आपलंच आहेत. बाहेरचं कोण बी नाही. महाप्रसादाला झालं तसं काय बी होणार नाही या वक्ताला. तेव्हा तुम्ही बिनगोर व्हाजी. धनी, साताऱ्यावरनं पेशवाचे वस्त्र आले. बाजी येशीवरनं इकडे यायला निघाले. बाजी म्हणल्यावर बिनगोरच राहायचं की. हो, पण तुम्ही आजची तयारी जोरात सुरू ठेवा. आजचा हा सोहळा विना विघ्न पार पडायला हवा. या.